गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 24वा। हा अध्याय वाचल्याने बालहत्येचा दोष नाहीसा होईल व मुले सुखी राहतील। श्री गुरुदेव दत्त अवधूत। एकदा उर्वशी विमानात बसून आकाश मार्गाने जात होती। त्याच वेळी सूर्यदेव अस्ताला जात होता। उर्वशीच्या अप्रतिम रूपाकडे सूर्याची दृष्टी पडली आणि त्या क्षणी मोहित झालेल्या सूर्याचा वीर्यपात झाला। त्या वीर्याच्या थेंबाचे वाऱ्यामुळे 2 भाग झाले। त्यापैकी एक भाग लोमश ऋषीच्या आश्रमात एका घटात पडला। त्यातून अगस्त्य ऋषीचा जन्म झाला। वीर्याचा दुसरा भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला। कौलिकाच्या दिव्यदृष्टीला सूर्याच्या तेजस्वी वीर्यापासून 3000 वर्षांनी ध्रुमीनारायण अवतार घेणार आहेत हे जपून ठेवले पाहिजे या विचाराने त्याने ते पात्र म्हणजे भर्तरीच्या मंदराचलावरील एका गुहेच्या तोंडाशी ठेवले व आपण तपश्चर्येला निघून गेला। 3103 वर्षाचा काळ संपला। त्या पात्रात ध्रुमीनारायणाने गुप्तपणे प्रवेश केला व तो गर्भरूपाने वाढू लागला। गर्भाच्या वाढीने ते पात्र फुटले व त्यातील बालक घरंगळत बाजूच्या गवताच्या कुरणावर येऊन पडले। त्या कुरणावर अनेक हरणी चरत होत्या। त्यातील एका हरणीने नुकतेच 2 हरीण बाळाला जन्म दिला होता। घरंगळत कुरणावर आलेले बालक हरणीच्या नवजात बालकात येऊन पडले। त्यामुळे हरणीला वाटले की आपल्याला 3 पिल्ले झाली। तिने इतर पिल्लाप्रमाणे त्यालाही स्तनपान देऊन तृप्त केले। इतर पिल्लांप्रमाणे या बालकालाही ती जिभेने चाटून स्वच्छ करीत असे। ते बालक हरणीच्या मागे सगळ्या वनात हिंडत असे। हळूहळू त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजू लागली। त्यांच्याशी संवाद करण्याइतकी त्याची भाषा अवगत झाली। एकदा ते बालक नेहमीप्रमाणे हरणी मातेच्या मागे जात होते। त्यावेळी जंगलाच्या पायवाटेवरून जयसिंग नावाचा भाट व त्याची पत्नी रेणुका चालले होते। त्यांची नजर त्या बालकाकडे गेली व कोणाचे तरी बालक चुकले असावे म्हणून त्यांनी त्याला पकडले व ते त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले। माणसाला पाहून हरणी घाबरली। दूरवर जाऊन त्याच्याकडे पाहू लागली। बालकही तिला पाहून रडू लागले, सुटण्यासाठी धडपडू लागले। परंतु जयसिंहाला काही कळले नाही। तो बालक घेऊन तीर्थयात्रा करीत काशी तीर्थक्षेत्री आला। पवित्र भागीरथीचे स्नान केले आणि बालकासह काशी विश्वेश्वराच्या गाभाऱ्यात गेला। शिवपिंडीसमोर बालकाला नतमस्तक केले। त्या क्षणी पिंडीतून भगवान शंकर बोलले, यावे यावे भर्तरीनाथ, आपण अवतार घेतलात, उत्तमच झाले। हा चमत्कार पाहून जयसिंगाला आश्चर्य आणि आनंद झाला। त्याने भगवान शिवाला पिंडीला साष्टांग नमस्कार केला व घाईने बालकाला घेऊन पत्नीकडे आला व म्हणाला, आपण फार भाग्यवान आहोत। हा मुलगा अवतारी पुरुष आहे। प्रत्यक्ष भगवान शंकरांनी यावे यावे भर्तरीनाथ म्हणून याचे स्वागत केले। आपणही याला भर्तरीनाथच म्हणूया। एके दिवशी भर्तरी स्वतः राजा बनला। इतर मुलांना प्रजा बनवून तो खेळ खेळू लागला। या खेळात तो जोरात आपटला व बेशुद्ध पडला। हा प्रकार पाहून इतर मुले भयाने पळून गेली। एकट्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या भर्तरीला स्वतः सूर्यदेवाने विप्राचे रूप घेऊन जयसिंगाची पत्नी रेणुका हिच्या स्वाधीन केले व मायेने त्याच्या अंगावर हात फिरवून त्याच्या सर्व जखमा क्षणात बऱ्या केल्या। हा चमत्कार पाहून जयसिंग रेणुका यांनी आपण कोण, कोठून आलात म्हणून चौकशी केली।
तेव्हा सूर्याने आपले सत्य स्वरूप दाखविले. त्यांना फार आनंद झाला. काही काळ काशी क्षेत्री वास्तव्य करून जयसिंग व रेणुका दुसऱ्या गावी जाण्यासाठी निघाले. वाटेत दरोडेखोरांनी त्यांना ठार मारून त्यांच्या जवळचे दागिने इतर वस्तू पळवून नेल्या. आई वडिलांच्या प्रेतापुढे भर्तरी जोरजोरात रडू लागला. त्याच्या रडण्याच्या आवाजाने जवळून जाणाऱ्या काही व्यापाऱ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांनी भर्तरीची चौकशी केली व झाला प्रकार पाहून त्याला आपल्याबरोबर घेतले. व्यापारी त्याला वाटेत जेवायला, कपडे व इतर गरजेच्या वस्तू देत असत. भर्तरीही त्यांची लहान मोठी कामे करी. आजरवी गोड बोलणे, देखणेपणा यामुळे तो सर्वांचा आवडता बनला. काही दिवसानंतर सर्व व्यापारी आपला माल घेऊन व्यापारासाठी अवंती नगरीत आले. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.